तर काही आज माझा तिसरा व्लॉग आहे आणि सगळ्यांना हॅपी धनत्रयोदशी. आज मी क्रिकेट खेळायला चाललो आहे. माझा भाऊच बोलत होता आपण क्रिकेट खेळू म्हणून क्रिकेट खेळायला चाललो आहे. आता माझी काकी इथं रांगोळी काढते, तो माझा भाऊस. आम्ही तिघे दोघं क्रिकेट खेळायला चाललो आहे. तसेच मित्रांना बी बोलू. हे बघा, तर काय आता आम्ही कबड्डीची बॅटिंग काढल्या. तो माझा भाऊच घेऊन येत आहे कबड्डीची बॅटिंग काढल्या. आता तो बॉल घेईल मग आम्ही खाली खेळायला जाऊ. तर आता आम्ही बॅटिंग बॉल घेतलं ना, काल चाललं खेळायला. आता खाली खेळताना दाखवू. आणि आता आम्हाला स्टंप नव्हता म्हणून दक्षू बोलतोय मी माझी सायकल घेत आहे म्हणून त्यांनी सायकल घेतली. आता स्टंपला सायकल लावू आणि मग आता खेळायला सुरुवात करू आणि मग खेळून झालं तुम्हाला दाखवू. आता मी दक्षूला 16चा टार्गेट दिला आहे. दक्षू बॅटिंगला गेला आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. आता बघू दक्षू 16 करल का. चला खेळल्यावर भेटू. आता मॅच दक्षू जिंकला. 3 चौकोन 1 सिक्स मारला दक्षूने. तो बघा दक्षू आणि 2 रन मारलं. दक्षू जाम खुश आहे आणि तो आता बॅटिंग घेते. आता बघू नंतर. चला आता डायरेक्ट मॅच संपल्यावर भेटू दुसऱ्या ब्लॉगला. आता मॅच दक्षू जिंकला. 3 चौकोन 1 सिक्स मारला दक्षूने. तो बघा दक्षू आणि 2 रन मारलं. दक्षू जाम खुश आहे आणि तो आता बॅटिंग घेते. आता बघू नंतर. चला आता डायरेक्ट मॅच संपल्यावर भेटू. तर काय आता मी चाललो किल्ला बनवला. आता खेळून आलो. मला किल्ला बनवला जाऊ. त्यामुळे तर दक्षूला बोलून आपण किल्ला बनवायला जाऊ. दक्षू कुठे आहे तर दक्षू दक्ष जो बघा दक्ष पाणी प्यायला झालाय. आता मी किल्ला बनवायला झालो. आता आंटी इथं किचनमध्ये काम करते. दक्षू चल. दक्षू पाणी भरते. तर काय दक्षू आला. आता मग खाली जाऊ. चला खाली जाऊ आणि मग आता डायरेक्ट किल्ला जाऊन भेटतो. तर आता मी सूरजच्या बिल्डिंगमध्ये आलो. सूरजला बोलवायला किल्ला बनवायला. चला तो काय करते बघू आपण. सूरज कुठे आहे. सूरज भाईला बोलू. आता सूरज भाई झोपेंची उठला तो अंघोळ गेला येऊ. तर मग आता 5-10 मिनिटांनी येते मी. चला तर काहीच आता आम्ही किल्ल्याचा फक्त डॅम करून घेतला अर्धवटचे. पण हे बघा अर्धवट किल्ल्याचा डॅम झालेला आहे. पवन भाईने पण मदत केली. पवन लेट आला आहे. एक काव्या परत तनिष्का आणि दक्ष पण आलेले. अर्जुन आहे. सूरज चुतियासारखा हिंडतोय फक्त कुठे गेला आहे काय माहीत नाही. हे बघा आमचा किल्लाचं स्ट्रक्चर झालेलं आहे. आज उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल. तर काय आता आम्ही किल्ल्याजवळची आलो. आता घरी चाललो. मग अर्ध्या तासाने जरा डोंगरावर जायचं आहे. मग लाल माती आणायला. ही बघा तनू यो दक्षू आम्ही आता लिफ्टमध्ये आहो. मग आता वरती जाऊ आणि मग डायरेक्ट डोंगरावर जाताना माथ्यावर भेटू. तर काय आता किल्ला अर्ध झालेला आहे आणि आमचा डॅम सुद्धा झालेला आहे. बघा डॅम पूर्ण झाला आहे. तनू आणि दक्षू आता काम करत आहेत विटांचे. परत वर्धन पण आहे. काव्य आहे. अर्जुन आणि हा जाडिया नुसता फिरत आहे. ते बघा किल्ला एवढा स्ट्रक्चर झाला आहे. आता लाल माती आम्ही आणायला जाऊ तेव्हा पूर्ण होऊन जाईल. बाय. तर काही आता आम्ही चाललो. पहिला डोंगराजवळ माती लाल माती आहे का बघायला. मग नंतर रिक्षा घेऊन त्या सूरजताना बी घेऊन जाणार आणि मग आणि मग तर आम्ही तिथं गाडी लावली आणि आता आम्ही चाललो डोंगराजवळ माती बघायला. तो का डोंगर सरळ. आता डोंगराजवळ चाललोय. तो दादा आमचा पुढं चाललाय. आम्ही आता सरळ चाललो. तो बघा दादा आहे करते. आता आम्ही सरळ चाललो डोंगराजवळ डायरेक्ट. आता इथून वरती चढून डायरेक्ट तिथं मग रस्ता हायवे क्रॉस करून डोंगरावर जायचं आहे. चला आता डायरेक्ट डोंगरावर भेटू. आम्हाला माती तर नाही भेटली. आम्ही डोंगरावरशी रिटर्न आलो. माती कुठंच नाही भेटली. आता बघितली तरी भेटली नाही. आता परत आम्ही घरी आलो. आता घरी चाललो मी आणि मग नंतर अर्धे 1 तासात परत किल्ल्याचं काम करलो. आता मी सायकलला गेलतो तरी तेवढं लांब. आता बघू अर्ध्या तासात किल्ल्याचं काम करायला. तर काय आता मी चाललो माती आणायला. आता माती आणताना बघू तिथं कॉलेज पटायला जायचं आहे. बोलून सगळे 20-20 रुपये काढले लागले माती आणायला. तर हे बघा आमच्या बाजूचा अंकल बसले तर फोनवर काय करतात आणि ही पोरं इथं खेळतात. रेसिंग खेळतात. ती सेजल आहे. हे वसुधा आणि यो वीर सायकल चालवते. चला मग आता कॉलेज भेटू. माती आणायला गेल्यावर भेटू. तर आता आम्ही चाललो कॉलेज भेटायला माती आणायला. आम्हाला कुठंच माती भेटली नाही म्हणून आम्ही आता विकत घ्यायला चाललो.
आता बघू तिथं किती रुपयाला गोण भेटत आहे, तशा त्या हिशोबाने 2 गोणी आणू आम्ही मातीच्या. होम डिलेवरी करते ते, आता तिथं गेल्यावर दाखवतो. तर आता आम्ही आलो स्टार नर्सरीमध्ये. आम्ही आलो आता माती घ्यायला सदाबहार नर्सरीमध्ये. आता कुठं भेटते बघू माती, कुठं आहे. पवन पुढं चालला आहे. आता कुठं भेटते बघू बघू. जाम हसू येते, काय माहीत. आता इथं आहे, इथं माती आहे. मातीची गोण बघूया कितीला आहे. तर आता गोणी 100ला आहे एक गोण मातीची. आता बघू कितीला आहे. तर आता कशी किती मोठी आहे ते मला माहीत नाही, यावी बघितलेली. आता बघू कुठे आहे मातीची गोण. ही बघा नर्सरीमध्ये झाडं बघा 1 नंबर आहेत. या बघा एवढ्या मोठ्या गोणी आहेत, पण एक गोण आम्हाला पुरेल का नाही. इथं गोणी नाही आहेत, इथं आहे मातीच्या गोणी या इथं टाकल्यान. ही लाल माती, ही गोण आहे बघा किती मोठी आहे. बघूया आपण. ही एवढीशी गोण आहे 100 रुपयाला. आता कसं होणार 100 रुपयात, काय करणार आता बघू. चला आता घरी गेलो दाखवतो. मी आता माती घेऊन घरी आलो. तर आता घरी येऊन बघते तर पप्पा आम्हाला पटांगऱ्यांना चौघांना 1000 रुपये देते. बघा पप्पा 1000 रुपये देते दक्षूला 1000 रुपये देते चौघांना. आम्ही चौघं जाम खुश आहोत. आता चौघांना थँक्यू पप्पा तुला. पप्पाला मानला आज मी. पप्पाने पूर्ण खुश केलं आम्हाला चौघांनी. बघा दक्षू किती खुश आहे. दक्षू पैसे दाखवत आहेत. तनू योगेश काका पण खुश आहेत. तनू पण कसे आहेत. चला बाय. मी ना काका आणि दक्षू आम्ही चाललो सगळी पटांगरी आणायला. काकाचे मित्राचा स्टॉल आहे, तिचं पटांगरी आणायला चाललो. चला आता आम्ही चाललो पटांगरी आणायला. 4 व्हीलरमध्ये चाललो. काका आले आणि आंटी पण आले. परत दक्षू तनू रुई सोबत आहे. आम्ही आता चाललो पटांगरी आणायला. आता डायरेक्ट स्टॉलवर भेटू. तर आता आम्ही आलो पटांगरी घ्यायला. आम्ही 4 जण आहोत. आणि मग आता शिवाजी महाराज चौकात पोचलो आम्ही. महाराज चौकात मग काका आहेत, परत आंटी आहे. आम्ही आता पटवर्धन हॉस्पिटलच्या समोरून घेणार आहोत. शॉप नंबर 25मध्ये 1 नंबर शॉप आहे आणि तिथं डिस्काउंटमध्ये तुम्हाला नक्की भेटेल. प्लीज तिथं फटाके खरेदी करा. आणि आता आम्ही फटाके घेऊन आल्यावर भेटतो. तर आम्ही पोचलो आता पटांगरी घ्यायला. बघा मी आता जाऊ तिथे स्टॉल जवळ. हे बघा सरळ आहे बघा पटवर्धन हॉस्पिटल. आता सरळ चाललो आम्ही फटाके घ्यायला. हे बघा आलो आम्ही शॉपजवळ. आता शॉपजवळ आला. आता पुढं बघूया तो 25 नंबर शॉप पुढं आहे. आता तिथं चांगली फटाके घ्यायचे आहेत आपल्याला. बॉम्ब बिम सगळं घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण स्टॉल लागलेले आहेत. हा पटवर्धन हॉस्पिटल. इथं पूर्ण स्टॉल लागलेले आहेत. फुल गर्दी आहे. फुल गाड्या बघशाल तर येडवाल. तर आम्ही आता आलो 25 नंबरजवळ फटाके घ्यायला. हे बघा 25 नंबर समोरच आहे तुमच्या. 25 नंबर हे बघा, यो 25 नंबर आहे. इथं नक्की या तुम्ही. 1 नंबर फटाके आहेत, या नक्कीच. चला आता भेटू नंतर आपण फटाके घ्यायला. तर आता आम्ही फटाके घेतले 25 नंबरमध्ये. हे बघा लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. 1 नंबर फटाके आहेत आणि किमती पण कमी करून आहेत. हे बघा ह्या काकी असणार आणि हा दादा असणार आहे फटाक्याच्या स्टॉलला. इथं पूर्ण फटाके आहेत. 25 नंबरला नक्की या पटवर्धन हॉस्पिटल समोर. बाय. मी फटाके घेतले 25 नंबरला. हे बघा एवढे फटाके घेतलेत मी पूर्ण. आणि 1 नंबर फटाके आहेत आणि कमी किमतीत आहेत. हे बघा आम्ही एवढी जण आलेलो. कमी किमतीत आहेत. पटवर्धन हॉस्पिटल समोर डायरेक्ट समोर आहे. नक्की या. तर आता आम्ही घरी आलो फटाकडे घेऊन. ही बघा गाडी आता काका पार्किंगमध्ये लावतोय. हे आंटी जरा लक्ष देते गाडीवर, काय क्रॅच नको यायला. हे तनु दक्षू आपटी पण फोडायला लगेच घेतले त्यावेळी पटांगऱ्या. तर आता आम्ही घरी आलो. मग आता डायरेक्ट किल्ल्याजवळ जाते. किल्ला बघू किती काम राहिलं आहे. किल्ल्याचं काम करू आणि मग डायरेक्ट पटांगडं पोरायला घेऊ. चला. तर आता आम्ही घरी आलो. 3000चं पटांगडं घेतलं आम्ही. बघा एवढं पटांगडं आलं 3000. 1 नंबर फटाके आहेत 25 नंबर स्टॉलला. आणि तुम्ही नक्की जा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. नक्की तिथे जा आणि चांगल्या क्वालिटीचे फटाके घ्या. मी आता किल्ला बनायला चाललो. 2 सुचले आमचं ट्रायल घेतलं. आता किल्ला बनायला चाललो. बघू आता ते काय करतात किल्ला बनवताना का नाही.
कुठे आहे ते बघा. युवक काव्या सायकलिंग करते आहे. परत तो एक मुलगा आहे. आता किल्ला बनायला चालू, बघू काय करतात ते. तर आता किल्ला जवळ आलो तर बघा एवढा पूर्ण किल्ला झाला आमचा. एवढा किल्ला झाला, उद्यापर्यंत होईल. हे बघा आयुष भाईने जास्त मदत केली, पण पूर्ण वाट पण लावली पायऱ्यांची. तरी आम्ही आता दुरुस्त केले त्याला. मग उद्यापर्यंत पूर्ण होईल. उद्या आम्ही सकाळी 6ला येऊ, तेव्हा ब्लॉग काढू आणि तेव्हा बघा. चला बाय. आणि दुसरा ब्लॉग नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि 25 नंबरला फटाके घ्यायला जा, पटवर्धन हॉस्पिटलच्या समोर. चला बाय.